नमस्कार, मी श्रीधर कुलकर्णी। आज आपल्याला शेअर मार्केटमध्ये काय घडामोडी घडल्या या संदर्भात थोडक्यात माहिती सांगणार आहे। आज आठवड्याच्या पहिल्या कामकाजाच्या दिवशी सकाळी पहिले 2 तास मार्केटमध्ये घसरण होती। त्यानंतर दिवसभर चढउतार होत होते। मार्केट संपताना सेन्सेक्स आज 57 पॉईंटने घसरून 79,649 वर बंद झालेला आहे। निफ्टी हा 20 पॉईंटने घसरून 24,347 वर बंद झालेला आहे। आजच्या कामकाजामध्ये बीएसई रिअलिटी इंडेक्स 1.30%, बीएसई कंझ्युमर ड्युरेबल इंडेक्स 0.91%, बीएसई ऑइल अँड गॅस इंडेक्स 0.90% वर आहेत। बीएसई मिड कॅप इंडेक्स फ्लॅट आहे। बीएसई स्मॉल कॅप इंडेक्स 0.51% वर आहे। आजच्या कामकाजामध्ये निफ्टीमध्ये वाढलेले मुख्य शेअर्स पुढील प्रमाणे आहेत। ओएनजीसी 2.63%, हीरो मोटोकॉर्प 2.01%, ॲक्सिस बँक 1.89%, इन्फोसिस 1.51% अशी वाढ आहे। आज निफ्टीमध्ये घसरलेले मुख्य शेअर्स पुढील प्रमाणे आहेत। एनटीपीसी 2.39%, अडानी पोर्ट 2.11%, डॉक्टर रेड्डीज लॅब 1.81%, ब्रिटानिया 1.65% अशी घसरण आहे। आज मार्केट संपल्यानंतर महागाईचे आकडे आलेले आहेत। महागाईमध्ये घट दिसत आहे। एफआयआयने 4,680 कोटी रुपयांची विक्री केलेली आहे। देशी वित्त संस्थांनी 4,478 कोटी रुपयांची खरेदी केलेली आहे। धन्यवाद।